नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि, अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं समाधियामि। सब्बपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा, सचित्तपर्योदपणम् एतं बुद्धानशासनं। साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो अरहतो
तस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहत आहात आर के भटकर यूट्यूब चॅनल। आर के भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राबवण्यात येणारी धम्म प्रवचन मालिका आमच्या चॅनलवर दाखवण्यात येत आहे, तरी सर्वांनी बघावी। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। त्यांनी धम्म कार्य करण्याकरता त्यांनी जी गीत रचना केली, ही गीत रचना त्यांची अप्रतिम अशी कोटीची गीत रचना आहे। त्यानंतर आपण जी प्रवचन मालिका राबवत आहे, त्या प्रवचन मालिकेचा आजचा विषय आहे की देशामध्ये च्या उद्धाराकरता प्रगतीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय योगदान आहे। देशाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये जर आपण पाहाल तर सर्व बाकीच्यांची नावं घेतात, परंतु स्वातंत्र्य चळवळ चालू असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही एक चळवळ सुरू होती आणि त्यांनी जे अमूल्य असं आपल्या देशाला योगदान दिलं, त्यांच्या या योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात। तर श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्या देशाविषयी काय योगदान आहे याविषयी मनोगत व्यक्त करण्याकरता मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा सार्वजनिक सिद्धांत वाचनाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी। आज 79वा दिवस संपूर्ण देशभर साजरा होत असताना आपणही या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व शहीदांना मानवंदना देण्यासाठी आज त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण त्या ठिकाणी एकत्रित झालो। अगदी सकाळपासूनच सर्व दूरपर्यंत भारत माता की जयचे नारे दिल्या जात आहेत। अशा या वातावरणामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देखील समता सैनिक दलाच्या सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील तमाम शहीदांना मानवंदना दिली आणि मानवंदना देतानाच आपल्या शिस्तीचं दर्शन घडविलं। त्यामुळे निश्चितच सकाळपासून या चौकामध्ये नवे शहरामध्ये आपल्या एकंदरीत प्रदर्शनाची चर्चा होत आहे। एवढं मात्र निश्चित ही शिस्त जी आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लागली आहे त्याला बडनेराच्या म्हणजे जिल्ह्याच्या याच्यामध्ये तोड नाही आहे। खरं म्हणजे आता हा समारोपीय कार्यक्रम आहे आणि आपण आपल्या घरातली कामं सोडून राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेने आपण या ठिकाणी उपस्थित झाला। तेव्हा या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा शाखा भटनेराचे आदरणीय सांगारे साहेब, या विचारमंचावर उपस्थित असलेले अमरावती जिल्ह्याचे पर्यटन सचिव आदरणीय मुंडे सर, विचारमंचावर उपस्थित असलेले समता सैनिक दलाचे प्रमुख आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव शिंदे सर, सार्वजनिक सिद्धांत वाचनालयाचे सरचिटणीस सचिव मेश्राम सर आणि ज्यांनी आताच
शुभेच्छा परत आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं. त्या भटकर मॅडम, बोरकर मॅडम आणि इथे उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. जय भीम. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये साऱ्या देशभरात फक्त गांधीजी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, अशा अनेक लोकांची आहे. आपल्यालाही थोडंसं त्याच्यामध्ये चिकित्सात्मक दृष्ट्या विचार केला तर काल परवा 9 ऑगस्टच्या दिवशी आपण शालेय वातावरणामध्ये शाळेमध्ये सांगत असतो की 9 ऑगस्ट हा कोणता दिवस आहे? क्रांती दिवस. भारत छोडो चले जाओ, नाही का? चले जाओचा नारा आपल्याला थोडंसं याच्यामध्ये अभ्यास केला तर लक्षात येतं की तो चले जाओचा नारा कोणत्या वर्षाचा होता? 1942चा नारा होता. म्हणजे पहा, या देशातल्या राष्ट्रीय काँग्रेसने ज्यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की चले जाओ. तो नारा होता 9 ऑगस्ट 1942. थोडंसं आपण पानं जर झाडली, आपला विषय आहे तो आजचा. कोणता विषय आहे? की या स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्याप्रमाणे महात्मा गांधींचं योगदान आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंचं योगदान आहे, भगतसिंगांचं योगदान आहे, सुभाषचंद्र बोसांचं योगदान आहे, अशा अनेक क्रांतिकारकांचं योगदान आहे. मात्र इतिहासाची पानं सांगतात आपल्याला की त्या लढ्यात बाबासाहेब आंबेडकरांचं देखील मोठं योगदान आहे. थोडंसं आपण जर बाबासाहेबांचं चरित्र तपासून पाहिलं तर लक्षामध्ये येतं की लंडनमध्ये गोलमेज परिषदा झाल्या होत्या 1930, 31 आणि 32. 3 गोलमेज परिषदेचा वृत्तांत जर तपासून पाहिला तर आपल्याला दिसते की बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाच्या वाट्याला आलेले दुःख जगाच्या वेशीवर टांगले. जगाच्या वेशीवर टांगले म्हणजे कुठे टांगले? त्या लंडनमधल्या गोलमेज परिषदेमध्ये टांगले. आपला विषयच तो आहे की बाबासाहेबांचं काय योगदान आहे की नाही योगदान तपासून पाहू. तर बाबासाहेबांनी 32च्या लंडन परिषदेमध्ये गोलमेजच्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करतानाच त्याच्यापूर्वीच इंग्रजांना इशारा दिला होता. गेल्या 150 वर्षापासून आपण आमच्या देशावर राज्य करताय. आमची जी अवस्था होती सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही बदल झालेला नाही. आजही आम्हाला गावामध्ये सन्मानाचं जीवन जगता येत. पिण्याचं पाणी देखील आम्हाला सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होत नाही. अर्थार्जनाची साधनं देखील आम्हाला उपलब्ध होत नाही. पिढ्या आम्हाला आजही ज्या कारुण्यजनक स्थितीत ठेवली त्या आमच्या स्थितीत तुमच्या एवढ्या वर्षाच्या राजवटीत काही बदल झाला नाही. मग असलं तुमचं सरकार काय कामाचं? हा इशारा बाबासाहेबांनी दिला 1932 मध्ये दिला. याचा अर्थ काय होते? तुमचा सरकार काय कामाचं? याचा अर्थ हा आहे की तुम्ही या देशातून म्हणजे चले जाओचा नारा आपण थोडंसं बाबासाहेबांनी केव्हा दिला याचाही विचार करा. 1932च्या या घटना आहेत. त्यानंतर एकीकडे स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये ही सर्व मंडळी भारताचं स्वातंत्र्य पाहिजे म्हणून लढतानाच बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे की मला देखील असं स्वातंत्र्य नाही पाहिजे, मुठभर लोकांचं स्वातंत्र्य नाही पाहिजे. हे स्वातंत्र्य कुणाला भेटणार होतं? हे स्वातंत्र्य गांधीजींना भेटणार होतं, जवाहरलाल नेहरूजींना भेटणार होतं. बाबासाहेबांनी त्याच वेळेस समांतर चळवळ आपली की त्या स्वातंत्र्याचा आम्हालाही वाटा भेटला पाहिजे म्हणून एकीकडे सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ आणि दुसरीकडे राजकीय स्वातंत्र्याची चळवळ अशा प्रकारच्या या चळवळीचा इतिहास. एकंदरीतच हा सर्व इतिहास टाकत असतानाच प्रामुख्यानं
या ठिकाणी सांगितलं गेलं पाहिजे की त्याच गोलमेज परिषदेमधून आपल्यासाठी बाबासाहेबांनी मिळवून घेतलेली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी होती. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी देखील बाबासाहेबांच्या प्रयत्नाने पदरात पडली असताना काय झालं, इकडे आपल्या गोलमेज परिषदेतून गांधीजी आल्याबरोबर पुण्यामध्ये त्यांनी काय सुरू केलं, आमरण उपोषण सुरू केलं. कशा करता? स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार यांना मिळाला नको. कुणाला मिळाला नको? इकडे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मान्य, अल्पसंख्याक म्हणून ख्रिश्चनांना मान्य, शिखांना मान्य, पण अस्पृश्यांना मात्र मी स्वतंत्र मतदारसंघ मान्य करायला तयार नाही. आणि म्हणून काय केलं गांधीजींनी? प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली. सांगा, ही घटना देखील केव्हाची आहे? 1932ची. आता प्राणांतिक उपोषणाचं शस्त्र उपसल्याबरोबर देशात एकच हातकार मारला. कधी गांधींना नेहरू तरी व्याजता, पण मी असं मान्य करणार नाही. काय मान्य करणार नाही? स्वतंत्र मतदारसंघ. स्वतंत्र मतदारसंघामध्ये आपल्याला 2 मतं देण्याचा अधिकार मिळाला असता. पण शेवटी गांधीजींच्या अट्टहासावर देशाचं वातावरण संतप्त झालं. बाबासाहेबांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील येऊ लागल्या. पण बाबासाहेब मात्र शेवटपर्यंत सांगत होते की मी माझ्या अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी कधीही माघार घेणार नाही. एवढा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत्या. पण शेवटी अनेक वाटाघाटी झाल्या. बाबासाहेबांनी शेवटी गांधीजीला सांगितले, गांधीजी तुमची गरज देशाला आहे. अशा प्रकारे जर तुम्ही आपला प्राण देण्याची तयारी करत असाल तर पहा, एक महान व्यक्ती किती विचाराने महान असतात की बाबासाहेबांनी गांधीजींना त्या दिवशी कस्तुरबा दिला. कस्तुरबा दिला. अनेक काँग्रेसचे दिग्गज लोक केले. बाबासाहेब गांधीजी वाचवा त्यांना. आणि अखेर गांधीजींचे प्राण बाबासाहेबांनी 32 मध्ये. हा एकंदरीत इतिहास बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कार्याचा आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बाबासाहेबांचं काय योगदान आहे हे म्हणणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्या. पुणे करार सर्वत्र गाजलेला आहे. नंतरचं आहे येथे की या देशातल्या स्त्रियांसाठी अनेक लोक म्हणतात की आपल्यासाठी केलं, दलितांसाठी केलं. याच्या पुढे जाऊन विचार करा, कुणासाठी केलं? देशातल्या सर्व स्त्री समाजासाठी. कोणतं बिल आणलं होतं? हिंदू कोड बिल आणलं होतं. आणलं होतं की नाही? बाबासाहेब त्यावेळेस कायदा मंत्री होते. कायदा मंत्री होते. आणलं होतं कारण त्यांना माहीत आहे की स्त्रियांची सुधारणा झाल्याशिवाय कुठल्याही देशाची सुधारणा होऊ शकत नाही. मोठ्या प्रयासानं हिंदू कोड बनवलं. इकडे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी मान्य केलं की नाही बाबासाहेब, पुढच्या आमच्या अधिवेशनामध्ये, पुढच्या मीटिंगमध्ये त्याच्यावर आपण चर्चा करू. इकडे हिंदू समाजाला अशा प्रकारे महिलांना अधिकार देण्याची योजना बाबासाहेब आखत होते. पण त्याच वेळेस ज्यांना हे मान्य नव्हतं त्या लोकांनी हा आमच्या संस्कृतीचा अपमान आहे, कारण की महिला ह्या शेवटी महिला आहे, त्यांना बरोबरीचे अधिकार देणे म्हणजे आमच्या धर्माचा अपमान आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी समोर आणल्या. याशिवाय बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले या बिलासाठी, पण ते पास होऊ दिलं नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंनी शब्द दिला होता, पण तरीही अखेर पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांचे जे लोक होते, मग गांधीजी असतील, वल्लभभाई पटेल सारखे लोक असतील, त्या सर्वांनी शेवटी नाईलाज हिंदू कोड बिल संसदेत येऊ शकलं नाही. आणि परिणाम काय झाला?
परिणाम हा झाला शेवटी की एवढ्या महत् प्रयासाने बनवलेलं बिल जेव्हा मंजूर होत नाही तेव्हा बाबासाहेबांनी त्या दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला. याला अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक कारण आहे. एकंदरीत म्हणजे एकीकडे गांधीजी, दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर, ह्या कधीही न जुळणाऱ्या तारा होत्या. पण प्रसंग झाले तेव्हा जेव्हा आधी देशाचं हित की समाजाचं हित तेव्हा बाबासाहेबांनी देशाच्या हितालाच जास्त महत्त्व दिल्याचा एक इतिहास या ठिकाणी आपल्याला मान्य करावा लागतो. तो सांगणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण बाबासाहेबांचं योगदान म्हणतात. भारताचे दोन तुकडे होऊ नये म्हणजे कोणतं? भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी ज्या ज्या योजना मांडल्या होत्या त्याला देखील त्या काळात समजून घेतल्या गेल्या नाही. अखेर देशाची फाळणी झाली आणि सोबतच मोठ्या प्रमाणात अदलाबदल जेव्हा लोकांची झाली, म्हणजे पाकिस्तानामध्ये हिंदू लोक इकडे येतील आणि इकडले मुस्लिम लोक पाकिस्तानमध्ये जातील. या प्रक्रियेमध्ये कित्येक लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, रक्ताची. म्हणजे एकंदरीत ह्या साऱ्या गोष्टी राज्याच्या देशाच्या इतिहासातल्या आहेत. हळूहळू आपण पुढे गेल्यावर बाबासाहेबांच्या योगदानाची चर्चा करताना लक्षामध्ये येत आहे की आपण कोणत्या ध्वजाला आता सलामी दिली? तिरंग्याला दिली आहे की नाही? साऱ्या देशाने दिली तिरंग्याला सलामी. याचा इतिहास काय आहे तिरंग्याचा? तिरंगा ध्वज आपला राष्ट्रीय ध्वज, 3 रंगाचा ध्वज, पण त्याच्यावर कोणी म्हणत नाही की माझा कोणता रंग आहे? अशोक चक्र आहे, त्याच्यामुळे तो 4 रंगाचा बनला असं कोणीच म्हणत नाही. त्या काळापासून त्याला तिरंगा 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 करतच शेवटी आजपर्यंत तो तिरंगाच आहे. मात्र त्याच्यावर जे अंकित केलेलं चक्र आहे त्याचं मात्र कोणी चर्चा करत नाही. आता काय होतं की बाबासाहेब प्रामुख्याने स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी 22 जुलैची घटना आहे. 22 जुलै 1947 काय झालं की लोकांना मोठा विश्वास वाटला की बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा आपण फायदा घेतला पाहिजे असं यांना वाटायला लागलं. कुणाला वाटायला लागलं? राज्यकर्त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांकडे एक मागणी केली होती की आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कसा असावा, त्याच्यावर चर्चा सुरू झाली. प्रबोधनकार ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे होते, अनंतलाल गजरे होते. यांनी काय केलं? त्यांनी बाबासाहेबांकडे अपेक्षा केली होती की बाबासाहेब, कारण बाबासाहेब त्या ध्वज समितीचे सदस्य होते. बाबासाहेब ध्वज समितीचे सदस्य होते. त्यांनी काय मागणी केली की जर बाबासाहेब झेंड्याचा प्रश्न आला, ध्वजाचा प्रश्न आला राष्ट्रध्वजाचा, तर प्रामुख्यानं भगवा ध्वजाला तुम्ही मान्यता द्या. म्हणजे किती मोठा विश्वास होता बाबासाहेबांवर त्यांचा की भगव्या ध्वजाला तुम्ही मान्यता. बाबासाहेबांनी शब्द दिला की ठीक आहे, समितीच्या मिटिंगमध्ये जर लोकांचा आग्रह आलाच, ध्वज समितीच्या मिटिंगमध्ये जर लोकांचा आग्रह आला तर मात्र नक्की मी त्याचा विचार करेल. आणि समितीमध्ये काय झालं की जेव्हा विचार मांडले, गांधीजींनी सांगितलं होते की ध्वजावर चाका घेतला गेला पाहिजे. दुसरीकडून आला म्हणजे सुदर्शन चक्रही असलं पाहिजे. कोणतं चक्र असलं पाहिजे? सुदर्शन चक्र असलं पाहिजे, चरखा असला पाहिजे. या सर्व गोष्टीवर डिबेट झाला आणि डिबेटमध्ये शेवटी बाबासाहेबांनी अशोक चक्राचं महत्त्व त्यांना सांगितलं. कुणाला सांगितलं? त्या ध्वज समितीच्या सर्व लोकांना समजावून सांगितलं. तर मग काय विचार करतो? मग मात्र बाबासाहेबांनी जेव्हा त्यांना विचार समजावून सांगितले त्यावेळेस देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांनी सांगितलं, सावरकरांनी सांगितलं, बाबासाहेब तुमचं बरोबर आहे, ध्वजावर कोणतं चक्र पाहिजे? अशोक चक्र आहे. हे अशोक चक्र प्रगतीचं लक्षण आहे. अशोक चक्र म्हणजे सम्राट अशोकाच्या राज्याचं, या सम्राट अशोकाचं राज्य साऱ्या जम्बूद्वीपात होतं, ते प्रगतीचं होतं, ते क्रांतीचं होतं. शेवटी या सर्व लोकांनी सारे विसरून गेले ध्वजाला आणि शेवटी तिरंगा हा राष्ट्रीय ध्वज, त्याच्यावर अशोक चक्र असलेला ध्वज सर्वांनी मान्य केला.
हे कुणाचं योगदान आहे? हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. एकंदरीत भारताच्या इतिहासात या सर्व लोकांनी योगदान दिलं. पण एकीकडे बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा फायदा करून घेतला. बाबासाहेबांच्या विद्वत्तेचा फायदा करून घेतानाच लवकरच काय झालं की हिंदू कोड बिल का त्यांनी नाकारलं? त्यांना सांगितलं गेलं नेहरूंना 52 मध्ये लोकसभेची निवडणूक आहे, जर तुम्ही हे बिल पास केलं तर हे बिल कोणाच्या नावानं होतं? बाबासाहेबांच्या नावानं होतं. जर तुम्ही हे बिल पास केलं तर लोक आपल्याला निवडणुकीमध्ये माफ केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते 52च्या निवडणुकीचं कारण सांगितलं आणि ते बिल बाबासाहेबांचं महत्त्वाचं बिल उडाळून ठेवून दिलं. पण पुढे आणखी त्याच्यापुढे लोकसभेची निवडणूक आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज एक मुद्दा गाजत आहे. कोणता मुद्दा गाजत आहे निवडणुकीमध्ये? काल परवापासून तुम्ही ऐकून राहिले असाल कशाची चोरी होऊन राहिली? मताची चोरी होऊन राहिली. मतांची चोरी होऊन राहिली. 1952च्या निवडणुकीचा एक व्हिडिओ संख्येच्या बाबतीतला तोही लोकांनी शोधून काढला आणि व्हॉट्सअपवर टाकला की ही चोरी आजची नाही आहे. आज जरी ती पुढे चर्चेला आली, तुम्हाला आठवते का की बाबासाहेब लोकसभेमध्ये उभे होते मुंबई मतदारसंघातून. म्हणजे काँग्रेसने आधी बाबासाहेबांचा जिथे जिथे उपयोग करायचा त्या ठिकाणी करून घेतला. पण जेव्हा निवडणूक आली लोकसभेची तेव्हा बाबासाहेबांच्या विरोधात दुसरा उमेदवार काँग्रेसने उभा केला. त्याचं नाव होतं काजोळकर. काजोळकर नावाच्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या विरोधात उभं केलं. त्यातली जी आकडेवारी समोर आली आहे त्यावेळेस काजोळकरांना 1,37,950 मतं मिळाली. कुणाला मिळाली? काजोळकरांना. बाबासाहेबांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला 1,37,950 मतं मिळाली आणि बाबासाहेबांना मात्र त्याच निवडणुकीमध्ये 1,23,576 मतं. 1,23,576 मते मिळाली. कोण विजय झाला? काजोळकर विजय झाला. पण राखीव मतदारसंघातले राखीव असलेले सारी मतं जवळपास 50,000पेक्षा जास्त मतं त्या निवडणुकीत बाद करण्यात आले. 50,000 मतं जे कुणाला मिळणार होते? बाबासाहेब. ती मतं बाद करण्यात आले. अशा प्रकारे हा मतचोरीचा देखील प्रकार बाबासाहेबांच्या बाबतीतही घडला. म्हणजे एकंदरीत इतिहासात एवढा काही बाबासाहेबांबद्दल की बाबासाहेबांनी त्याच्यासाठी काय केलं, बाबासाहेबांनी काय नाही केलं मला सांगा. सर्वच काही केलं. एकीकडे बाबासाहेबांनी जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं, दुसरं महायुद्ध 1939 ते 47च्या दरम्यान, 45च्या दरम्यान दुसरं महायुद्ध लढलं गेलं होतं. या दुसऱ्या महायुद्धात बाबासाहेबांनी इंग्रज प्रमुखाला पाठिंबा दिला होता. काय पाठिंबा दिला होता? कारण की एकीकडे जर्मनीचा बादशाह हिटलर, मुसोलिनी यासारखी लोक युद्ध लढत असताना दुसरीकडे मित्र राष्ट्र ज्यामध्ये इंग्लंड, अमेरिका वगैरे जे राष्ट्र आहेत ते होते आणि दुसरीकडे जर्मनीसारखे राष्ट्र होते. जर्मनी म्हटलं की हिटलर नाव येते. हिटलर हा हुकुमशाह होता. मुसोलिनी हा देखील हुकुमशाह होता. त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस बाबासाहेबांनी आपल्या लोकांना नवे भारताला सांगितलं की हे युद्ध लोकशाही आणि हुकुमशाही यामध्ये सुरू असलेले युद्ध आहे आणि कुठल्याही प्रगत राष्ट्रातील लोकांनी लोकशाहीसाठी आपलं समर्पण दिलंच पाहिजे.
अशा प्रकारचं जाहीर आव्हान त्यावेळेस बाबासाहेबांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस केलं आणि एक प्रकारे या महायुद्धामध्ये शेवटी इंग्रजांना विजय मिळाला आणि ठरलं होतं की हे दुसरं महायुद्ध संपल्यावर आम्ही भारताला स्वातंत्र्य देणार अशा प्रकारचं नियोजन त्या काळात इंग्रजांनी आधी डिक्लेअर केलं होतं. एकंदरीत दुसरं महायुद्ध संपल्यावरचा इतिहास आहे की दुसरं महायुद्ध संपल्यानंतर या जगातल्या अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं. ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता होती तिथल्या तिथल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं. काय पाहतोय आपण या माध्यमातून? बाबासाहेबांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान. आता ह्या गोष्टी कोणी सांगतील का? गांधीजींचं सांगतील, जवाहरलालचं सांगतील, शहीदांचं सांगतील, प्रश्नच नाही. पण तिथेच बाबासाहेबांचं देखील योगदान आपण सांगितलंच पाहिजे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात एकही क्षेत्र सुटलं नाही. मग ते शैक्षणिक असो, सामाजिक असो,